पण आज धम्मश्रवण करताना हे शब्द ऐकू गेले की प्रज्ञा प्रज्ञा ही एक आहे. जसं तोंडातून निघणारी शब्द त्याला वाणी म्हणतात, तसं मनातून जो मन ऍक्टिव्ह करण्यासाठी जेव्हा तो काम करतो त्याला प्रज्ञा म्हणतात. ही प्रज्ञा जागृत होण्यासाठी विपश्यना विद्या ही आपल्याला फार उपयोगी आहे. विपश्यना एक अशी विद्या आहे जे 10 डेज कोर्स आपल्या जीवनातले 10 दिवस तुम्ही नक्की द्या. एकदा 10 दिवस देऊन बघा आणि जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर. म्हातारा झाल्यावर मी साधना करेल हे आता तुम्ही ठरवलं असेल तर विसरून जा, कधी शक्य नाही. अरे म्हातारा झाल्यावर एवढ्या पिढा आहेत, शरीर हात दुखतं, हे दुखतं, ते दुखलं, त्याच्यातून बाहेर निघता येणार नाही तर मनापर्यंत जाण्याचा प्रश्नच नाही. 10 वर्षाचं वय त्याच्यानंतर धर्मला शिकण्याचं काम सुरू केलं पाहिजे. की बाहेर गावच्या लोकांमध्ये आजचा दिवस एवढा जोरदार साजरा केला जातो का? लहानपणापासूनच ते बीज असतं त्यांच्यामध्ये.